Cancer Healer Center, a new beginning. सलग तिसऱ्या रात्री पाकिस्तानी लष्कराकडून कुपवाडा आणि पूंछ जवळ नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले. पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती. अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची माहिती NIA तपासात समोर. पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्चपॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर. पाकिस्तानी सैन्याकडून POK मध्ये रेकी. व्हिडिओ TV9च्या हाती. पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली. भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो. अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले. भारताच्या ऍक्शननंतर पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी सैन्याकडे. रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती. हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप चाचणी सुरू. समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सराव. देशाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी असल्याची नौदलाची भूमिका. पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात. गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर. सिंधू जलकरार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही. पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज. पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी. पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादेत पूरस्थितीमुळे गोंधळाचं वातावरण. भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप. पहलगाममधील हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची पाकिस्तानची मागणी. पाकच्या मागणीला चीनचं समर्थन. दरम्यान चीनचा राजदूत झियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकदारची भेट. पाकिस्तानला आर्थिक कमजोर करणं गरजेचं. पाकिस्तान आमची बरोबरी करू शकत नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अझरुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती. शुगर कमी झाल्यानं कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी. इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यावर कराडवरील उपचाराची दिशा ठरणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरील मधमाशांच्या हल्ल्यानंतर ताफ्यातील अनेकांची पळापळ. ATM शुल्कात 2 रुपयांची वाढ. ट्रान्झॅक्शनसाठी 21 ऐवजी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार. 1 मे पासून नियम लागू होणार. मुंबईतील बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता. प्रस्तावाला मुंबई पालिका प्रशासनाची मंजुरी. परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यावर अंमलबजावणीची शक्यता. प्रसार भारतीकडून वेव्ज OTTची सुरुवात. 27 डिजिटल स्ट्रीमिंगच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी निर्णय. हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची शक्यता. परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता. सांगलीच्या मिरजेत 2 गटात वाद. तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नांदेडमध्ये केळी उत्पादक शेतकरी पाण्यामुळे अडचणीत. पाणी पातळी घटल्यानं 2 एकरवरील केळी बाग वाळली. विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट. तर मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता. Cancer Healer Center, a new beginning.